सावित्रीबाई फुले जयंती एक अप्रतिम भाषण। माझे नाव जयश्री तुळशीदास बिलकोळी, इयत्ता 7वी। किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले, किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले। स्त्री शिक्षणाचे धडे, स्त्री शिक्षणाचे धडे, पुढे तिच्या साऱ्या लेखांनी गिरवले, पुढे तिच्या साऱ्या लेखांनी गिरवले। आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी आपणासमोर सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द बोलणार आहे। ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव येथे झाला। खंडोजी नेसे हे त्यांचे बाबा। त्या 9 वर्षाच्या असताना त्यांचे विवाह ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाले। लग्नापूर्वी त्यांचे शिक्षण झालेले नव्हते। त्या काळात मुलींना शिक्षणाची सोयच नव्हती। ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना घरातच शिक्षण द्यायला सुरुवात केली। याला घरातूनच विरोध झाला, मात्र त्याकडे लक्ष न देता सावित्रीबाईंनी आपले शिक्षण पूर्ण केले। पुढे त्यांनी स्त्री शिक्षणासाठी कार्य करण्याचा निर्धार केला। 1848 साली पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची देशातील पहिली शाळा सुरू केली। सुरुवातीला फक्त 9 मुलींनी प्रवेश घेतला। ज्यावेळी सावित्रीबाई शाळेत जात असत तेव्हा लोक त्यांच्या अंगावर शेण, कचरा, दगड फेकत असत। फुले दाम्पत्याला जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र त्यांनी जीवाची पर्वा न करता आपले कार्य सुरूच ठेवले। एवढे बोलून मी माझे भाषण संपविते। जय हिंद, जय महाराष्ट्र।